आज 59वी वार्षिक सर्वसाधारण सभा सर्व वारणा समूहावरती अतिशय मनापासून प्रेम करणारे आपल्या सर्वांचं दैवत सहकार महर्षी स्वर्गीय तात्यासाहेबांच्या विचारावरती श्रद्धा ठेवून या वारणा पंचकृषीचे प्रमुख आपण सर्व मान्यवर आपणा सर्वांचं वारणा बँकेच्या वतीनं अतिशय मनापासून या ठिकाणी आम्ही हार्दिक स्वागत करतो। आपल्या सर्वांच्या स्वागतासाठी स्वागत कक्षामध्ये संपूर्ण संचालक मंडळ अतिशय मनापासून आपल्या सर्वांचं स्वागत करते। ठीक 3 वाजता आपल्या नियमित परंपरेनुसार वारणा बँकेचे चेअरमन आणि आपल्या सर्वांचे आधारस्तंभ मार्गदर्शक आदरणीय निपुणरावजी कोरे दादा यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा सुरू करण्यात येईल। आपण सर्वजण बँकेच्या सस्नेह निमंत्रणाचा स्वीकार करून आज या ठिकाणी उपस्थित राहिलात। आपल्या सर्वांचं वारणा बँक संचालक मंडळाच्या वतीनं अतिशय मनापासून या ठिकाणी आम्ही हार्दिक स्वागत करतो। सुस्वागतम, स्वागतम, शुभ स्वागतम।
समाजातील सर्व घटकांना नेहमीच आपली वाटणारी बँक वारणा बँक. अर्थकारणात जुनं सत्व आणि नवतत्व यांचा विलोभनीय संगम साकारणारी सहकारातील अग्रगण्य बँक वारणा बँक. सहकार बँकिंग क्षेत्रातील प्रगतीचं शिखर म्हणजे वारणा बँक. सर्वांच्या आकांक्षांच्या क्षितिजाला नवा अर्थ देणारी बँक वारणा बँक. अद्ययावत तंत्रज्ञानानं कार्यरत असणारी बँक वारणा बँक. सर्वसामान्यांचा विश्वास जिंकलेली बँक वारणा बँक. कॉर्पोरेट क्षेत्राला नवा आधार देणारी बँक वारणा बँक. विमा क्षेत्रातून नवी सिद्धी प्राप्त केलेली बँक वारणा बँक. बँकिंग क्षेत्रातील दर्जा व गुणवत्तेचं मार्गदर्शकाचं व्यासपीठ असणारी बँक म्हणजे वारणा बँक. विविध पुरस्काराने गौरवलेली आपली बँक वारणा बँक. आधुनिक अर्थकारणाच्या उपासनेतून महाराष्ट्राच्या सुराज्य स्वप्नावरती श्रद्धा असणारी बँक म्हणजेच वारणा बँक. या ऐतिहासिक बँकेचा आज 59वा वार्षिक सर्वसाधारण सभा. या सभेसाठी उपस्थित आपण सर्व मान्यवर, सभासद, बंधू भगिनी, हितचिंतक व मार्गदर्शक, पत्रकार बंधू भगिनी, आपणा सर्वांचं वारणा सहकार संकुलाच्या वतीनं आदरणीय आमदार डॉक्टर विनयरावजी कोरे सावकर साहेब यांच्या वतीनं, बँकेचे चेअरमन, आपल्या सर्वांचे आधारस्तंभ व मार्गदर्शक आदरणीय निपुणरावजी कोरे दादा यांच्या वतीनं, जिल्ह्याचे युवा नेते सन्मान्य विश्वेशरावजी कोरे साहेब यांच्या वतीनं, संपूर्ण संचालक मंडळाच्या वतीनं अतिशय मनापासून या ठिकाणी आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतोय. सुस्वागतम, स्वागतम, शुभ स्वागतम. काही वेळातच आदरणीय दादांचं या ठिकाणी आगमन होईल. आदरणीय दादांच्या अध्यक्षतेखाली आपल्या बँकेची ही 59वी वार्षिक सर्वसाधारण सभा आपल्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी संपन्न होत आहे. या सोहळ्याचा आनंद द्विगुणित करण्यासाठी, आपल्या बँकेची प्रगती समजून घेण्यासाठी, आपल्या बँकेला शुभाशीर्वाद देण्यासाठी, या बँकिंगचा खऱ्या अर्थानं आनंद घेण्यासाठी उपस्थित आपण सर्व वारणावासीय आपल्या सर्वांचं अतिशय मनापासून या ठिकाणी आम्ही हार्दिक स्वागत करतो. सुस्वागतम, स्वागतम, शुभ स्वागतम.
हॅलो हॅलो माईक चेक. हॅलो माईक चेक. आजच्या या सभेचे अध्यक्ष, आपल्या सर्वांचे आधारस्तंभ, मार्गदर्शक, आपल्या वारणा बँकेचे चेअरमन आदरणीय निपुणरावजी कोरेदादा यांचं व्यासपीठावरती शुभागमन होतं आहे. बँकेचे व्हाईस चेअरमन आदरणीय पापा, संपूर्ण संचालक मंडळ यांचं व्यासपीठावरती शुभागमन होतं आहे. संयोजन समितीच्या वतीनं आदरणीय दादांचं, सर्वच संचालक मंडळांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत. सुस्वागतम, स्वागतम, शुभ स्वागतम. समाजातील सर्व घटकांना आपली वाटणारी बँक वारणा बँक. अर्थकारणात जुनं सत्व आणि नवतत्व यांचा विलोभनीय संगम असणारी बँक वारणा बँक. सहकार बँकिंग क्षेत्रातील प्रगतीचं शिखर म्हणजेच वारणा बँक. सर्वांच्या आकांक्षाच्या क्षितिजाला अर्थ देणारी बँक वारणा बँक. अद्ययावत तंत्रज्ञानानं कार्यरत असणारी बँक वारणा बँक. सर्वसामान्यांच्या विश्वासास पात्र ठरलेली बँक वारणा बँक. कॉर्पोरेट क्षेत्राला भक्कम आधार देणारी बँक वारणा बँक. विमा क्षेत्रातून नवी सिद्धी प्राप्त केलेली बँक वारणा बँक. बँकिंग क्षेत्रातील दर्जा व गुणवत्तेचं मानदंड निर्माण करणारी बँक वारणा बँक. विविध पुरस्कारांनी गौरवलेली बँक वारणा बँक. सर्वच मान्यवरांचं व्यासपीठावरती शुभागमन झालेलं आहे. आपल्या सर्वांच्या शुभ साक्षीनं आज 59वी वार्षिक सर्वसाधारण सभा या ठिकाणी संपन्न होते. प्रथमतः आपल्या सर्वांना नमस्कार. आज गुरुवार दिनांक 29 ऑगस्ट 2024, श्रावणाचा आणि श्रवणाचा पवित्र महिना, एक शुभ दिवस. देवदेवतांच्या आशीर्वादासाठी पूजनाचा पुण्य पर्व पावन काळ. आपल्या सर्वांचं दैवत वारणा पंचकृषीचे भाग्यविधाते थोर सहकार महर्षी आदरणीय तात्यासाहेब यांनी परिसरातील शेती आणि शेतीमालावर प्रक्रिया करणाऱ्या संस्थांच्या निर्मितीतून कृषी औद्योगिक समाज आणि सर्वांगीण समृद्ध नवा माणूस साकारण्यासाठी सहकार विचारधारेतून अनेक संस्था स्थापन केल्या. फक्त स्थापन केल्या नाहीत, तर त्या संस्थेच्या माध्यमातून त्या त्या क्षेत्रातील जागतिक मानदंड उभे केले. या ऐतिहासिक मांदियाळ्यातील आपल्या सर्वांचा अभिमान असणारी आपली बँक वारणा बँक. हीरक महोत्सवाच्या उंबरठ्यावरती सहकार बँकिंगमधील विश्वासाचं नाव
म्हणजे वारणा बँक आज संपन्न करूया 59वी वार्षिक सर्वसाधारण सभा. एकूणच बँकेच्या कर्तृत्वाचं प्रगतीचं समालोचन. कार्यक्रमाची सुरुवात अर्थात दीप प्रज्वलन. व्यासपीठावरील सर्वच आदरणीय मान्यवरांना नम्र विनंती दीप प्रज्वलनाची. बँकेचे अध्यक्ष आदरणीय दादा आणि व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती करतो आजच्या या सभेची सुरुवात अर्थात दीप प्रज्वलन मान्यवरांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून आजच्या या वार्षिक सर्वसाधारण सभेची आपण सुरुवात करूया. आपल्या सर्वांचे आधारस्तंभ मार्गदर्शक वारणा बँकेचे चेअरमन आदरणीय दादा यांना नम्र विनंती आपण आपल्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून आजच्या या 59व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सुरुवात व्हावी. आदरणीय दादांच्या शुभ हस्ते संपन्न होतोय दीप प्रज्वलनाचा सोहळा. यानंतर आपल्या कारखान्याचे उपाध्यक्ष आदरणीय प्रतापराव बाळकृष्ण पाटील बापा यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन. आपल्या दूध संघाचे उपाध्यक्ष आदरणीय HR अण्णा यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलनाचा सोहळा. बँकेचे उपाध्यक्ष आदरणीय पापा यांच्या शुभ हस्ते संपन्न होतोय दीप प्रज्वलनाचा सोहळा. कारखान्याचे संचालक आदरणीय अण्णा आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय प्रमोद कोरे काका सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न होतोय दीप प्रज्वलनाचा संस्कार सोहळा. मान्यवरांना आसनस्थ होण्याची विनंती करतो. आपल्या बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय सारदल साहेब, मान्यवरांना व्यासपीठावरती स्थानापन्न होण्याची नम्र विनंती करतो. आपल्या परंपरेनुसार आपल्या सर्वांच्या स्वागत करण्यासाठी स्वागत गीताच्या माध्यमातून आपल्या सर्वांचं स्वागत करतायत आपल्या वारणेचा वारणा बालवाद्यवृंद.
धन्यवाद वारणा बालवाद्यवंत. वार्षिक सर्वसाधारण सभा संकेतानुसार दिवंगत मान्यवर व सभासद बंधू श्रद्धांजली वाचनासाठी विनंती करूया. बँकेचे जनरल मॅनेजर सन्मान्य डोईजड साहेब यांना. श्री वारणा सहकारी बँकेची 59वी वार्षिक सर्व सभा आज इथं संपन्न होत आहे. अहवाल सालात मयत झालेले मान्यवर तसेच सभासद यांच्या श्रद्धांजलीचा ठराव या ठिकाणी मी मांडत आहे. मयत मान्यवरांची नावे मी वाचतोय. मनोहर जोशी माजी मुख्यमंत्री, के नटवरलाल भारताचे माजी परराष्ट्रमंत्री, विजय कदम ज्येष्ठ मराठी अभिनेते, बाबा महाराज सातारकर ज्येष्ठ कीर्तनकार, अमीन सयानी रेडिओ सुवर्णयुगाचे शिल्पकार, बाळासाहेब राजाराम गायकवाड कुस्ती क्षेत्रातील भीष्माचार्य, पंकज उदास ज्येष्ठ गजल गायक, PN पाटील करवीर विधानसभेचे आमदार, वसंत सकाराम सोळशे बँकेचे माजी संचालक, पांडुरंग शंकर बच्चे बँकेचे माजी संचालक, AJ देसाई बँकेचे माजी जनरल मॅनेजर, राजाराम आकाराम पाटील साखर कारखान्याचे माजी संचालक, नैसर्गिक आपत्ती व विविध अपघातामुळे बळी पडलेले देश विदेशातील नागरिक, अतिरेकी हल्ल्यामध्ये व सीमेवर लढताना शहीद झालेले भारतीय जवान व श्री वारणा सहकारी बँकेचे सभासद, श्री वारणा सहकारी उद्योग व शिक्षण समूहातील संचालक, सभासद, अधिकारी, हितचिंतक, शिक्षण, कला, क्रीडा, राजकारण आणि समाजकारणाशी संबंधित असणाऱ्या आणि काळाच्या पडद्याआड गेलेल्या ज्ञात अज्ञान अशा सर्वांच्या पवित्र स्मृतीशी सभा भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहे. मयत सभासद रत्नाबाई आनंदराव जाधव बहिरेवाडी, सुभाष यशवंत पाटील पारगाव, तुकाराम गणपती चौगले मांगले, ज्ञानदेव भाऊ जाधव निल्लेवाडी, मंगल यशवंत कुलकर्णी कोडोली, भास्कर सीताराम जाधव बहिरेवाडी, प्रकाश बाबूराव कुलकर्णी पारगाव, आनंदराव दत्तात्रय चिक्कुर्डेकर चिक्कुर्डे, अशोक गोविंद भोपळे कोडोली, रघुनाथ कृष्णा पाटील आयतवडे खुर्द, आनंदा बंडू पाटील आयतवडे खुर्द, दिनकर बंडू सांबारे नागाव, दाजी गणपती केर्लेकर पारगाव, तुषार विश्वासराव यादव चावरे, किसन भाऊ माने गुंकी, अमर भीमराव माने मालेवाडी, निवृत्ती दत्तू कापरे कोडोली, पांडुरंग दादोबा माळकर कोडोली, विठ्ठल महादेव पाटील काके, संभाजी मारुती मोकाशी तळसंदे, रमेश अण्णा पाटील चावरे, निजाम आबालाल नदाब शिगाव, बाजीराव महादेव बुगले कोडोली, सर्जेराव श्रीपती पाटील भादुले, राजाराम रघुनाथ आंबेकर पारगाव, बचाराम दिनकर गायकवाड आरळे, अभय मोहन ठाणेकर किनी, केशव मारुती लोहार कोडोली, शिवाजी केरू ठाणेकर चावरे, बजरंग आनंदा मोहिते तळसंदे, शामराव हरी नंदुरकर सातवे, तुकाराम विष्णू सुतार पारगाव, सर्जेराव आळोबा पाटील भैरेवाडी, शांताबाई रंगराव माने भादोले, प्रतिभा अजित पाटील किनी, बबन भाऊ पाटील आयतवडे खुर्द, महादेव शामराव पाटील लाठवडे, भीमराव ज्ञानू खाडे सातवे, शांतीलाल भाऊ मगदूम कोची, रंगराव कृष्णा पाटील टोप, रामकृष्ण ज्ञानदेव गोडबोले कोडोली, शिवाजी बाबूराव भोसले चिक्कुर्डे, बाबूराव आकाराम बच्चे सावर्डे बच्चे, पांडुरंग बाबूराव जाधव कोडोली, शामराव बाळू पाटील जाकले. मी आपणा सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी 2 मिनिटे उभे राहून त्यांना श्रद्धांजली अर्पण करूया. ईश्वर त्यांच्या आत्म्यात चिरशांती देवो ही ईश्वर चरणी प्रार्थना करूया. थँक्स. धन्यवाद डोईजड साहेब. वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं आपण उपस्थित सर्व आपल्या सर्वांच्या स्वागतासाठी विनंती करतो आपल्या बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय सारदळ साहेब यांना.
नमस्कार. प्रथम सहकार महर्षी व बँकेचे संस्थापक स्वर्गीय तात्यासाहेब कोरे यांच्या पवित्र स्मृतीस मी अभिवादन करतो. व्यासपीठावर उपस्थित वारणा सहकारी बँकेच्या या 59व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष, बँकेचे चेअरमन माननीय निपुणदादा कोरे साहेब, व्हाईस चेअरमन उत्तम पाटील साहेब, बँकेचे ज्येष्ठ संचालक प्रमोद काका कोरे, वारणा साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन माननीय प्रतापराव पापा पाटील, दूध संघाचे व्हाईस चेअरमन HR जाधव साहेब, वारणा बाजारचे व्हाईस चेअरमन सुभाष देसाई साहेब, बँकेचे सर्व संचालक, त्याचबरोबर वारणा परिवारातील निरनिराळ्या संस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, पदाधिकारी, अधिकारी, उपस्थित सभासद, त्याचप्रमाणे यूट्यूब आणि फेसबुकच्या माध्यमातून जे आपल्याकडं हितचिंतक बँकेचे उपस्थित आहेत त्यांना या बँकेच्या 59व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मी बँकेच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. सर्वप्रथम गत वर्षामध्ये बँकेच्या सन 2023-28 करिताची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पाडली. या सर्व नवनिर्वाचित नूतन संचालकांचे मी आपले बँकेचे तसेच सर्व सन्माननीय सभासदांच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन करतो व स्वागत करतो. सहकार महर्षी व बँकेचे संस्थापक संचालक कै तात्यासाहेब कोरे यांनी स्थापन केलेल्या या रोपट्याचे आज वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे. बँकेच्या या परिवारामध्ये सध्या 28,629 इतके सभासद आहेत, 1,27,264 ग्राहक आहेत व 400 कर्मचारी अधिकारी आहेत. बँकेच्या अहवालसाला ठेवी 276.67 कोटी आहेत, कर्जे 628.90 कोटी आहेत व मिश्र व्यवसाय 1,605.58 कोटी इतका झालेला आहे. रिझर्व्ह बँकेचे काही निकष आपल्याला सगळ्यांना समजावेत या उद्देशाने या स्वागतपूर्व भाषणामध्ये मी काही गोष्टी सांगतो. बँकिंग व्यवहाराचा दुरुपयोग होऊ नये तसेच व्यवहारावर नियंत्रण राहावे या दृष्टिकोनातून रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना आपला ग्राहक ओळखा आणि जाणा ही संकल्पना राबवली आहे. त्यानुसार प्रत्येक खात्याची संपूर्ण KYC नो युअर कस्टमर करणे आवश्यक आहे. यामध्ये ओळखीचा पुरावा म्हणून फोटो ID प्रूफ घ्यावे लागतात. हे 9 प्रकारचे प्रकार आहेत: आधार कार्ड, पासपोर्ट, मतदान ओळखपत्र, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, डिफेन्स ID कार्ड, गव्हर्नमेंट ID कार्ड, एम्प्लॉयमेंट कार्ड, फोटो, क्रेडिट कार्ड आणि पत्त्याचा पुरावा म्हणून ॲड्रेस प्रूफ, आधार कार्ड, पासपोर्ट, मतदान ओळखपत्र, लाईट बिल, ड्रायव्हिंग लायसन्स, भाडे करार, क्रेडिट कार्ड स्टेटमेंट किंवा नोकरीचे लेटर पत्त्यासह या 2पैकी एक डॉक्युमेंट असे 2 डॉक्युमेंट देणं गरजेचं आहे. ते दिले नाहीत तर खात्यावरील व्यवहार करता येत नाही असं रिझर्व्ह बँकेचा मॅन्डेट आहे. त्याचप्रमाणे खात्याच्या व्यवहारानुसार जोखीम वर्गीकरण विचारात घेऊन रिझर्व्ह बँकेने 3 प्रकारचं वर्गीकरण केले: हाय रिस्क, मिडियम रिस्क आणि लो रिस्क. हे 3 वर्गीकरण आहे. त्यात हाय रिस्क खातेदारांना 2 वर्षांनी KYC देणे बंधनकारक असतं, मिडियम रिस्क खातेदारांना प्रत्येकी 8 वर्षांनी KYC देणे बंधनकारक आहे, तर लो रिस्क खातेदारांची प्रत्येकी 10 वर्षांनी KYC कागदपत्रे देणे बंधनकारक आहे. बँकेचा एकंदरीत ग्राहक वर्ग पाहता लो रिस्क कॅटेगरीमध्ये जवळजवळ 80% ग्राहक आहेत, मिडियम रिस्कमध्ये 17% आहेत आणि हाय रिस्क वर्गीकरणात 3% ग्राहक आहेत. प्रत्येक ग्राहकाला आम्ही SMS, परिपत्रक, वर्तमानपत्राद्वारे याबाबतची सूचना देत असतो की तुमची दस्तावेज द्यायची वेळ आज झालेली आहे, तरी सत्वर कागदपत्र संलग्न शाखेकडे संपर्क करावा. तरी आपण सर्वांना विनंती करतो की त्यांनी खातेवरील व्यवहार थांबवणार नाहीत यासाठी आपली कागदपत्रे शाखेकडे सबमिट करावी. काही खातेदारांनी अद्यापही बँकेकडे त्यांचे मोबाईल नंबर नोंद केलेले नाहीत, त्यामुळं अशा प्रकारचा मेसेज देणे आणि संपर्क साधणे कठीण जातं. तरी शाखेकडे संपर्क साधून आपण मोबाईल नंबर तिथे सादर करावा. रिझर्व्ह बँकेने केलेले काही कठोर निकष विचारात घेता आपण सर्वांना पुन्हा एकदा मी विनंती करतो दरवर्षी त्याप्रमाणे की थकबाकीत जाऊ नये याची काळजी घ्या. आपण ज्याला जामीनदार आहोत त्या जामीनदाराला पण खातं थकबाकीत जाऊ देऊ नका, कारण तुमचा त्यामुळे सिबिल स्कोअरवर परिणाम विपरीत होतो. त्याचबरोबर रिझर्व्ह बँकेने नुकतंच एक परिपत्रक काढून महिन्याच्या ऐवजी 15 दिवसाला सिबिलची माहिती कळवण्याबाबत आम्हाला सूचना केलेल्या आहेत किंवा आदेश दिलेले आहेत. रिझर्व्ह बँकेनं कर्ज खाते रिझर्व्ह बँकेने अनुत्पादित जिंदगी निकष अधिक कठोर केलेले आहेत. यामध्ये स्टँडर्ड खात्याची सुद्धा वर्गवारी केलेली आहे. यामध्ये खात्याची कोणतीही थकबाकी नसेल तर त्याला स्टँडर्ड खाते म्हणून गृहीत धरलं जातं. हे उत्तम खाते म्हणून कन्सिडर करतात.
1 ते 30 दिवसापर्यंत एखादं खातं जर थकीत असेल त्याला SMA 0 स्पेशल मेन्शन अकाउंट 0मध्ये होते. ही खाती पण चांगली म्हणून कन्सिडर केली जातात. 30 दिवसापर्यंत ते 60 दिवसापर्यंतच्या खात्याची वर्गवारी ही SMA 1मध्ये केलेली आहे. त्यांना चांगली समजली जात नाही पण ठीकठाक समजलं जातं. पण 30 ते 60 ते 90 दिवसाची खाती ही वर्ज ऑफ NPA म्हणतो की NPAच्या कड्यावर असलेली खाती असतात. या खात्यांना गांभीर्याने बसून त्याच्यावर कारवाई केली जाते. तरी आपली सर्वांची खाती ही SMA 0 किंवा स्टँडर्ड राहतील याची काळजी घ्यावी. एकंदरीत डिजिटलायझेशनचा विचार केला तर देश पातळीवर भारतामध्ये आता डिजिटलायझेशनचा वापर मोठ्या प्रमाणात फार चालू झालेला आहे. UPI, इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, RTGS, NEFT व तत्सम व्यवहार मोडतात. यामध्ये चालू वर्षी डिजिटलायझेशनची संख्या देश पातळीवर एकूण बँकिंग व्यवसायाच्या 49 ते 50% झालेली आहे. अगदी छोटे माल विक्रेते, भाजीपाला विक्रेते, किराणा माल, अगदी किरकोळ चर्मकार विक्रेतेसुद्धा बँकेचा QR कोड वाढवून UPIच्या माध्यमातून बँके व्यवहार करत आहेत. पण जसं चांगल्या गोष्टी येतात तशा वाईट गोष्टी पण येत असतात. या डिजिटलायझेशनमुळे सायबर सिक्युरिटी, सायबर क्राईम्सचे व्यवहार भरपूर वाढलेले आहेत. त्यामुळे आपले ऑनलाईन व्यवहार करत असताना आपल्याला मोठ्या प्रमाणात काळजी घेणे गरजेचं आहे. यामध्ये खालील खबरदारी आपण सर्वांनी घ्यावी. प्राप्त झालेल्या व्यवहाराचा OTP कोणाचाही सांगू नये. प्राप्त झालेल्या SMSमध्ये कोणत्याही प्रकारचे लिंक पाठवलीस ती लिंक क्लिक करू नये. खातेदारांची संवेदनशील माहिती, आपली स्वतःची जी संवेदनशील माहिती आहे ती दुसऱ्या अनोळखी किंवा अज्ञात व्यक्तीस शेअर करू नये. आपल्याकडे असलेले ATM कार्ड, युजर ID, ईमेल ID, UPI ID इत्यादीचा पासवर्ड मोबाईल, कॉम्प्युटरमध्ये स्टोअर करू नये किंवा व्हॉट्सअपद्वारे इतर कोणाला पाठवू नये. फ्रॉड ईमेलच्या माध्यमातून आलेले लिंकवर किंवा त्याच्या अटॅचमेंटवर क्लिक करू नका. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनात आपले ATM कार्ड, युजर ID, ईमेल ID, UPI IDचा पासवर्ड नियमितपणे बदलत राहा. आपल्या मोबाईलमध्ये कुठल्याही प्रकारचं अनऑथराईज सॉफ्टवेअर इन्स्टॉल करू नका जेणेकरून हॅकरला याचा लाभ घेता येईल. तरी आपल्या सर्वांना विनंती आहे आपण ऑनलाईन व्यवहार या पद्धतीची काळजी घेऊन काळजीपूर्वक करावेत. बँकेच्या एकूण ठेवी 967.67 कोटी आहेत. एकंदरीत ठेवीची माहिती रिझर्व्ह बँकेच्या पॅटर्न ज्याला बिहेवियल पॅटर्न म्हणतो विचारात घेता बँकेच्या ठेवीपैकी जवळजवळ 70% ठेवी ह्या रिन्यू होतात. आणि या रिन्यू होतात म्हणजे एकूण 100 रुपयाची जर ठेव माझ्याकडे असेल तर 70 रुपयाच्या ठेवी सगळ्या रिन्यू होत आहेत. आणि याचा अर्थ आपला सगळ्यांचा आमच्यावर असलेला विश्वास, हा विश्वासच आपण कायम सतत आपल्याबरोबर ठेवावा आणि तो वृद्धिंगत राहावा हीच एक इच्छा या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या वतीने मी करतो. आणि असाच या पद्धतीनेच सहकार्य राहून दे. या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात याबद्दल मी आपला सर्वांचे आभार मानतो आणि माझे मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय साहेब. धन्यवाद साहेब. पुनश्च एकदा आपल्या सर्वांच्या माहितीसाठी आपल्या बँकेची ही वार्षिक सर्वसाधारण सभा या सभेचं थेट प्रक्षेपण www.varnabank.com या वेबसाईटवरती त्याचबरोबर सोशल मीडिया अकाउंट फेसबुक, इन्स्टा आणि यूट्यूबवरती थेट सुरू आहे. आत्तापर्यंत जवळजवळ सुमारे 700हून अधिक लोक यांचा प्रतिसाद या वेगवेगळ्या अकाउंटवरती आपल्याला प्राप्त आहे. यानंतर बँकेच्या ऐतिहासिक प्रगतीचा आढावा, भविष्यातील वाटचालीचा संदर्भ व एकूणच सहकार बँकिंगचं विश्व यासाठी नेहमीच आपल्या सर्वांना मार्गदर्शन करणारे ते महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन मुंबईचे संचालक, कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष, आपल्या वारणा बँकेचे चेअरमन, आपल्या सर्वांचे आधारस्तंभ व मार्गदर्शक आदरणीय दादा यांना नम्र विनंती प्रमुख मार्गदर्शनाची. सर्वप्रथम आपल्या बँकेचे संस्थापक कैलासवासी तात्यासाहेब कोरे यांच्या पवित्र स्मृतीस मी विनम्र अभिवादन करतो. आणि आज आपल्या या बँकेच्या 59व्या वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या बँकेचे व्हाईस चेअरमन माननीय उत्तम पाटील, तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष माननीय प्रतापराव पाटील पापा, त्याचबरोबर वारणा
दूध उत्पादक संघाचे व्हाईस चेअरमन माननीय HR पाटील, HR जाधव, वारणा बाजारचे व्हाईस चेअरमन सुभाष देसाई, आपल्या बँकेचे ज्येष्ठ संचालक आदरणीय प्रमोद काका, वारणा विविध उद्योग आणि शिक्षण समूहातील सर्व संस्थांचे संचालक, अधिकारी, पदाधिकारी आणि आज अतिशय चांगल्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित असलेले आपण सर्व सभासद बंधू भगिनी, आज या सभेनिमित्त मी आपणा सर्वांचे मनःपूर्वक हार्दिक स्वागत करतो. बँकेच्या संस्थापकांनी ज्या उद्देशानं ही बँक चालू केली त्या उद्देशाला अनुसरून आणि त्यांनी जी नीतिमूल्य आपल्याला घालून दिली किंवा जे आदर्श कामकाजाच्या बाबतीतील जे आदर्श आपल्याला घालून दिले याचं पालन करीत किंवा या सर्वांना डोळ्यासमोर ठेवत आपल्या बँकेनं आजपर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रगती केलेली आहे आणि त्याचंच फलित म्हणजे यावर्षी जी संचालक मंडळाची निवडणूक पार पडली ती आपण सर्वांनी आम्हा सर्व संचालकांना बिनविरोध निवडून दिलेला आहे आणि याबद्दल मी आपणा सर्व सभासदांचे मनःपूर्वक आभार मानतो. रिझर्व्ह बँकेच्या धोरणाचे अतिशय काटेकोरपणाने पालन करत बँकेनं अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रगती केलेली आहे. बँकेने एकूण व्यवसाय वृद्धी जी आहे किंवा एकूण जो व्यवसाय आहे तो जवळजवळ 1605 कोटी 58 लाख इतका रुपयांचा केलेला आहे. निश्चितपणे अतिशय चांगल्या पद्धतीची ही व्यवसायातील वृद्धी आहे असं म्हणायला हरकत नाही. बँकेनं ग्राहकांच्यासाठी आणि सभासदांसाठी विविध कर्ज योजनांची सुरुवात केलेली आहे. विविध कर्ज योजना आपण बँकेमार्फत देत आहोत. यापैकी काही कर्ज योजना ठळकपणे मला सांगाव्याशा वाटतात. त्यापैकी महिला बचत गट कर्ज योजना ही आपण नुकतीच सुरू केलेली आहे. महिलांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी त्यांना अर्थव्यवस्थेच्या प्रमुख प्रवाहात आणण्यासाठी ही योजना आपण चालू केलेली आहे. बचत गटातील महिलांना 7 ते 10% व्याज आकारणी करून आपण कर्ज देण्याची सुविधा बँकेच्या माध्यमातून केलेली आहे आणि लवकरच MSRLM पोर्टलवर आपल्या बँकेचं नाव येण्यासाठी आपली बँक प्रयत्नरत आहे. त्याचबरोबर छोट्या महिला उद्योजिका ज्या आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आपण काही कर्ज योजना केलेली आहे. या कर्ज योजनेमध्ये 1 लाखापर्यंतचं कर्ज छोट्या उद्योजक महिलेला आपण अतिशय अल्प दरात देण्याची सुविधा या ठिकाणी उपलब्ध केलेली आहे. त्याचबरोबर सावित्री वाहन कर्ज योजना ही देखील महिला उद्योजकांसाठी त्याचबरोबर नोकरी करणाऱ्या महिलांच्यासाठी आपण वाहन खरेदी करण्यासाठी चालू केलेली आहे. 10.5% कर्ज व्याजदरानं आपण वाहनांसाठी या कर्ज योजनेतून कर्ज उपलब्ध करून देतो. त्याचबरोबर आपली वास्तुगृह योजना ही अतिशय चांगली योजना आणि अतिशय चांगला प्रतिसाद बँकेला या योजनेतून मिळालेला आहे. ही 9.5% व्याजदराची योजना आपण बँकेच्या ग्राहकांसाठी चालू केलेली आहे.
आणि आज अखेर या योजनेमध्ये एकूण 66 कोटी 3 लक्ष रुपयाचा कर्ज पुरवठा बँकेनं वितरित केलेला आहे. त्याचबरोबर नवीन एक कर्ज योजना केलेली आहे की वारणा शेतकरी कर्ज योजना. शेतकऱ्यांना शेतामध्ये घर बांधण्यासाठी कर्ज घेण्यासाठी अनेक अडचणी येतात किंवा परवान्याची आवश्यकता लाभते. तर अशा पद्धतीचं फार्म हाऊस किंवा काय बांधायचं असेल तर शेतजमीन तारणावर फक्त आपण ही कर्ज देण्याची व्यवस्था केलेली आहे. आणि या योजनेला सुद्धा अतिशय चांगला असा प्रतिसाद आपल्याला मिळत आहे. आज या योजनेअंतर्गत जवळजवळ 20 कोटी 64 लाखाची कर्ज बँकेनं वितरित केलेली आहे. लघु उद्योजकांसाठी मशिनरी तारण कर्ज योजना केली आहे. प्रामुख्यानं CNG मशीन ज्याला ग्राहकांना घ्यायचं असतं, खरेदी करायचं असतं, या लोकांसाठी ही योजना आहे. 11% व्याजदरानं आपण ही योजना कर्जदारांना उपलब्ध केलेली आहे. त्याचबरोबर सध्या वीज दर वाढीचा आणि वीज बिलाचा प्रश्न अनेक लोकांना सतावत आहे आणि हे वीज दर कमी करण्यासाठी सौर ऊर्जेचा वापर करण्यावर किंवा नेट मीटरिंग जी पद्धत आहे की आपण जी उत्पादित वीज करतो ती एकूण वीज बिलातून वजा होते आणि जे राहिलेलं बिल असेल ते ग्राहकाला आकारलं जातं. अशा पद्धतीच्या योजनेच्या अंतर्गत कर्ज देण्याची सुविधा आपण आपल्या बँकेमार्फत सुरू केलेली आहे. 10.50% म्हणजे 10.5% व्याजदरांतर्गत ही योजना सुरू आहे. PM सूर्यागर व मुफ्त बिजली योजना या सरकारच्या स्कीममार्फत ही योजना बँकेने सुरू केलेली आहे. त्याचबरोबर आपल्या वारणा बँकेच्या वारणानगरच्या परिसरातील आपल्या ज्या उद्योग समूहातील विविध संस्था आहेत आणि या संस्थेमध्ये काम करणारे कर्मचारी आहेत यांच्यासाठी सुद्धा आपण पगार कर्ज योजना चालू केलेली आहे. साधारण 11% ते 12% व्याजदरानं ही कर्ज योजना चालू आहे. जवळजवळ 1 लाखापासून ते 5 लाखापर्यंत पगारापोटी कर्ज या योजनेअंतर्गत आपण वितरित करतो. त्याचबरोबर वारणा दूध संघाचे जे उपपदार्थ आहेत ती विकणारे जे छोटे वितरक आणि एजंट आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आपण कॅश क्रेडिट कर्ज पुरवठ्याची योजना 11% व्याजदरानं चालू केलेली आहे. अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद या योजनेला सुद्धा आपल्याला मिळत आहे. आणि सर्वात अतिशय चांगली आणि महत्त्वाची योजना सांगायचं म्हटलं तर अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत आपण संपूर्ण व्याज परतावा देणारी शासनाची जी स्कीम आहे त्या अंतर्गत सुद्धा आपण कर्ज वितरित करतोय. आणि जवळजवळ बँकेनं आजपर्यंत 580 खात्यांमध्ये जवळजवळ 43 कोटी 69 लाख इतकी रक्कम या कर्जाद्वारा वितरित केलेली आहे. अनेक लोकांनी या कर्ज योजनेचा फायदा घेतलेला आहे. वाहन खरेदी करण्यासाठी म्हणजे व्यावसायिक वाहन खरेदी करण्यासाठी, त्याचबरोबर वेगवेगळ्या दुकानासाठी जे कॅश क्रेडिटचं लिमिट असतं त्यासाठी सुद्धा कर्ज या योजनेमार्फत दिलं जातं. त्याचबरोबर अनेक व्यवसायासाठी, ट्रॅक्टर खरेदीसाठी, JCB खरेदीसाठी सुद्धा बऱ्याच लोकांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. नुकतीच आपण इतर मागास व वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती महामंडळाअंतर्गत सुद्धा कर्ज वितरित करण्याची योजना केलेली आहे. त्यामार्फत सुद्धा बऱ्याच ग्राहकांनी आपल्या या योजनेचा फायदा घेतलेला आहे. त्याबरोबर लघु उद्योजकांसाठी सुद्धा कर्ज योजना आपण केलेली आहे. टफ अंतर्गत वस्त्रोद्योगासाठी सुद्धा आपण कर्ज योजना केलेली आहे. यामध्ये 5%
इंटरेस्ट सबसिडी मिळते, ही योजना आपल्या बँकेमार्फत बऱ्याच वर्षांपासून चालू आहे. त्याचबरोबर भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंग मार्फत मायक्रो एंटरप्राइजेससाठी म्हणजे स्मॉल उद्योजकांसाठी म्हणजे लघु उद्योजकांसाठी जी सबसिडी दिली असते, कॅपिटल सबसिडी ज्याला म्हणतात, ती 35% जी सबसिडी असते, ती सबसिडी मिळवून देण्यासाठी सुद्धा, कारण बँक ह्या फूड प्रोसेसिंगच्या बाबतीत अधिकृत एजंट असल्यामुळं ही सबसिडी मिळवून देण्यासाठी सुद्धा बँकेनं बऱ्याच उद्योजकांना मदत केलेली आहे. हे मला या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटतंय. त्याचबरोबर नुकतीच शासनानं आपल्याला इक्विटेबल मॉर्गेजची बँकेतच करण्याची सुविधा उपलब्ध करून गेलेली आहे. त्यामुळे इक्विटेबल मॉर्गेज करता कुठं बाहेर कर्जदाराला जावं लागत नाही. बँकेमध्येच शाखेत बसून इक्विटेबल मॉर्गेज करण्याची सुविधा बँकेनं उपलब्ध करून दिलेली आहे. त्याचबरोबर 7, 12, 8 किंवा प्रॉपर्टी कार्डसारखी सुद्धा जे सरकारी दाखले आहेत ते सुद्धा बँकेतच ऑनलाईनवर अधिकृतरित्या मिळण्याची सुविधा देखील बँकेनं ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे. एकूणच कर्जाच्या माध्यमातून या सुविधा आपण बँकेमार्फत देत आहोत. त्याचबरोबर बँकेच्या प्रगतीबाबत जर बोलायचं झालं तर बँकेचं एकूण भांडवल जे आहे त्यामुळं मध्ये जवळजवळ 17,04,00,000 इतके रुपयांची वाढ होऊन एकूण भाग भांडवल 38,63,00,000 इतकं झालेलं आहे. याचबरोबर बँकेची स्वनिधी म्हणजे स्वतःचे उपलब्ध असलेले पैसे, ही जी स्वनिधी आहे यामध्ये सुद्धा 5,23,00,000ची वाढ होऊन आज अखेर आपला बँकेचा स्वनिधी जो आहे तो जवळजवळ 123,32,65,000 इतका आहे. कुठल्याही संस्थेची आर्थिक परिस्थिती किंवा आर्थिक स्थिरता ही त्या संस्थेच्या असलेल्या स्वनिधीवर अवलंबून असते. आणि मला सांगायला अतिशय आनंद होतो आहे की आपल्या संस्थेची स्वनिधी अतिशय चांगल्या पद्धतीची असल्यामुळं आपली आर्थिक स्थिती अतिशय मजबूत आणि उत्कृष्ट आहे. आणि बँकेची भांडवल पर्याप्ततासुद्धा 12.82% इतकी आहे. रिझर्व्ह बँकेच्या निकषाप्रमाणे ही 12% असली पाहिजे, आपली 12%पेक्षा अधिक आहे. एकूणच प्रतिकूल अशा आर्थिक व्यवस्थेतसुद्धा एकूण प्रतिकूल अशा आर्थिक परिस्थिती असताना देशांतर्गतसुद्धा आपल्या बँकेनं चांगल्या पद्धतीची प्रगती करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज आपल्या बँकेच्या एकूण ठेवी 976 कोटी इतक्या झालेल्या आहेत. कर्ज 628,90,00,000 इतके असून एकूण जी आपल्या बँकेनं गुंतवणूक केलेली आहे विविध बँका आणि सरकारी रोख्यांमध्ये ती जवळजवळ 343,12,00,000 इतकी आहे. आणि मला सांगायला आनंद वाटतो आहे की या आर्थिक वर्षात बँकेनं एकूण 5,08,00,000 रुपये इतका निव्वळ नफा मिळवलेला आहे. थकबाकीबद्दल जर बोलायचं झालं तर गेल्या काही वर्षात थकबाकीची परिस्थिती अतिशय बिकट होती. बँकांना वसुलीला अतिशय त्रास होत होता आणि या वर्षीपासून जरा या परिस्थितीत सुधारणा झालेली आहे. रिझर्व्ह बँकेच्या धोरणानुसार एकूण नेट NPA आहे तो 5%च्या आत असला पाहिजे आणि यावर्षी आपला निव्वळ NPA हा 4.65% इतका झालेला आहे.
पण यापेक्षाही चांगल्या पद्धतीची वसुली आणि चांगल्या पद्धतीनं NPA अजून खाली येणं रिझर्व्ह बँकेला अपेक्षित आहे आणि त्या दृष्टीनं आपणा सर्वांचं सहकार्य मिळावं अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. नफा विभागणीच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर एकूण मागच्या वर्षीच्या नफ्यासहित एकूण शिल्लक नफा 5,08,00,000 इतका आहे. संचालक मंडळानं यावर्षी डिव्हिडंडची जी शिफारस केलेली आहे ती प्रतिवर्षाप्रमाणे 10% इतकी केलेली आहे. त्याला आपण सर्वांनी या सभेत मंजुरी द्यावी अशी मी आपणास विनंती करतो. माहिती तंत्रज्ञानाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून बँक आपली प्रगती करीत आहेत. विविध पेमेंट सिस्टीमचा वापर केला जातो. NFS, रुपी, IFS, UPI पेमेंट सिस्टीम आता अतिशय चांगल्या पद्धतीनं वापरली जात आहे. तर मला सांगायला अतिशय आनंद वाटतो आहे की जवळजवळ रोज 11,000 लोक आपल्या बँकेची UPIची सिस्टीम पेमेंट सिस्टीम वापरतात आणि जवळजवळ 2 कोटीपर्यंतचे रोजचे व्यवहार UPI पेमेंट सिस्टीममार्फत आपल्या बँकेत होत आहेत. यापेक्षाही अधिक लोकांनी या UPIचा वापर करावा आणि त्यासाठी त्यांना प्रशिक्षण देणं किंवा सध्या सायबर गुन्हेगारी अतिशय जोरात वाढत आहे किंवा विविध पद्धतीचे फ्रॉड या ठिकाणी होतात, फसवणुकीचे प्रकार घडतात आणि या संदर्भात सुद्धा आपल्या ग्राहकांना, सभासदांना ट्रेनिंग देण्याच्या दृष्टीनं सुद्धा बँक प्रयत्न करत आहेत. विविध शाखांच्या ठिकाणी अशा पद्धतीच्या प्रशिक्षण देण्यासाठी आम्ही प्रशिक्षण शिबिर आयोजित करत आहोत. बरीच मला वाटतं आत्तापर्यंत प्रशिक्षण शिबिर आम्ही आयोजित केलेली आहेत आणि त्याला सुद्धा प्रतिसाद अतिशय चांगल्या पद्धतीनं मिळत आहे. भविष्यात सुद्धा असेच वेळोवेळी ही प्रशिक्षणाचे कार्यक्रम बँकेमार्फत राबवले जाणार आहेत. त्याचबरोबर नॉन बँकिंग बिझनेसमध्ये सुद्धा आपण इन्शुरन्सचा बिझनेस चांगल्या मोठ्या पद्धतीनं करतो. फ्युचर जनरली आणि केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनीमार्फत आपण हा इन्शुरन्सचा बिझनेस करतो आहे. इन्शुरन्सच्यामध्ये सध्या मेडिक्लेम जी पॉलिसी आहेत, ज्याला आरोग्य विमा असं म्हणतो, याचं फार महत्त्व वाढतं आहे. बऱ्याच लोकांच्याकडं आरोग्य विमा नसल्यामुळं दवाखान्याचा अचानक मोठा खर्च येतो आहे आणि अशा वेळेला संपूर्ण कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अतिशय कमकुवत होते. बरेच कर्जदारांना कर्ज भागवणंसुद्धा या उपचाराच्या खर्चांमुळं अडचणीचं होतं आहे आणि अशा परिस्थितीत मी सगळ्यांना आव्हान करतो की जास्तीत जास्त लोकांनी ह्या मेडिक्लेम किंवा आरोग्य विमा आहे याचा लाभ घ्यावा आणि एक आरोग्य विमा उतरून आपल्या कुटुंबाला आणि कुटुंबाचे सर्व सदस्यांना सुरक्षित करावं. रिझर्व्ह बँकेनं साधारण बँकांचं 4 स्तरावर वर्गीकरण केलेलं आहे. सध्या आपल्या बँकेच्या ठेवी 976 कोटी असल्यामुळं आपली बँक टायर 2 या प्रकारात किंवा या वर्गीकरणात येते. आपण नजीकच्या काळात 1,000 कोटी रुपये ठेवींचा टप्पा ओलांडणार आहोत. त्यामुळं आपली बँक इथून पुढच्या काळात टायर 3 या वर्गीकरणात समाविष्ट होणार आहे आणि भविष्यात आज आपल्या बँकेला शेड्यूल बँक होण्यासाठी जे निकष आवश्यक आहेत त्या सर्व निकषांची पूर्तता आपल्या बँकेनं केलेली आहे. भविष्यात आम्ही लवकरात लवकर आपली बँक शेड्यूल व्हावी यासाठी प्रयत्न करीत आहोत. त्यामुळे लवकरच आपल्याला आपली बँक शेड्यूल झाल्याचा
एक आनंदाची बातमी मिळेल अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या सर्वांचंच सहकार्य आणि प्रेम पाठिंबा यामुळं आपल्या बँकेनं अतिशय चांगल्या पद्धतीची प्रगती आजपर्यंत केलेली आहे. इथून पुढच्या काळात देखील अशाच पद्धतीची प्रगती विकास आपल्या बँकेचा व्हावा. बँकेच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांची ही प्रगती अतिशय चांगल्या पद्धतीची व्हावी अशा आशयाच्या प्रार्थना मी श्री केदारनाथाच्या चरणी करतो. जय हिंद, जय सहकार. खूप खूप धन्यवाद दादा. यानंतर वार्षिक सर्वसाधारण सभा, नोटीस वाचन, विषयवार ठराव व सभासद प्रश्नोत्तरे यासाठी निमंत्रित करूया आपल्या बँकेचे मुख्य कार्यकारी संचालक सन्माननीय सारदळ साहेब यांना. नमस्कार. प्रथम नोटीस वाचन. सर्व सभासदांना कळवण्यात येते की आपल्या बँकेची सन 23-24 59वी वार्षिक सर्वसभा गुरुवार दिनांक 29/8/2024 रोजी दुपारी 3 वाजता विनय कोरे क्रीडा व सांस्कृतिक सभागृह, तात्यासाहेब कोरे इंजिनिअरिंग कॉलेज, वारणानगर येथे खालील विषयावर विचार करण्यासाठी व निर्णय घेण्यासाठी बोलवण्यात आलेले असून सर्व सभांनी वेळेवर अगत्यपूर्वक उपस्थित राहावे ही विनंती. सभेपुढील विषय नंबर 1 10/8/2023 ही रोजीचे प्रोसिडिंग वाचून कायम करणे. मागील ठराव विषयामध्ये प्रोसिडिंगमध्ये एकूण 12 विषय होते, त्याचा उहापोह झालेला आहे, त्यास आपण मान्यता द्यावी. विषय नंबर 2 सन 2023-24 या आर्थिक वर्षातील बँकेच्या कामकाजाचा अहवाल व बँकेचे वैधानिक लेखापरीक्षकांनी तपासलेला ताळेबंद व नफा तोटा खास मंजुरी देणे. वैधानिक लेखापरीक्षकाने तपासलेला 31/3/2023 या ताळेबंदातील वसूल भागमंडळ 38,63,00,000 आहे. राखीव निधी 84,68,00,000 आहे. स्वनिधी 123,32,00,000 आहेत. खेळते भांडवल 10,87,83,83,00,000 आहे. भांडवल पर्याप्त CRAR म्हणतात त्याला 12.82. ठेवी 976,67,00,000. कर्जे 628,90,00,000. गुंतवणूक 343,12,00,000. एकूण प्राप्ती 92,92,00,000. एकूण खर्च 87,92,00,000. निव्वळ नफा 5 कोटी. निव्वळ NPA प्रमाण 4.65. प्रति कर्मचारी व्यवसाय 4,92,00,000. प्रति कर्मचारी नफा 1,53,00,000 असं अ वर्ग बँकेला दिलेला आहे. विषय नंबर 3 संचालक मंडळाने मंजूर केलेल्या सन 2023-24 सालचा नफा विभागणीस मंजूर देणे. नफा विभागणी 5 कोटी नफा आहे, त्याच्यातले 25% गंगाजळी 1,25,00,000. 10% लाभांशसाठी 3,74,00,000 आणि 10% लाभांश ग्रामीण 1,05,00,000 रिझर्व्ह फंडात. आम्ही अहवालामध्ये जे दिलेलं आहे ते 1,05,00,000 ग्रामीण बुडीत कर्जाला वर्ग करावी. तथापि रिझर्व्ह बँकेने 2 ऑगस्ट 2024 या सर्क्युलरनुसार एक नफा विभागणीमधून ग्रामीण बुडीत फंडात तरतूद करता येणार नाही असं सांगितल्यामुळे संचालक मंडळाने 1,05,000 ही रिझर्व्ह फंडात वर्ग करण्याबद्दल सूचना केली आहे. तरी त्याप्रमाणे नफा विभागणीस मान्यता मिळावी. सन 2023-24 अंदाजपत्रक वर्षाची जादा झाल्याचा खर्चास मंजुरीने अहवालामध्ये पान नंबर 44 सर्व दिलेलं आहे, त्याप्रमाणे त्यास मंजुरी द्यावी. विषय वैधानिक लेखापरीक्षक KGB अँड असोसिएट चार्टर्ड अकाउंटंट्स कोल्हापूर यांनी 2023-24 सालचा तपासणी अहवाल व अवलोकन घेणे व स्वीकारणे तसेच 22-23 वैधानिक अहवाल लेखापरीक्षण अहवालाची दोष दुरुस्ती अहवालास मान्यता देणे. पाद नंबर 12 ते 15 अहवालाच्या आहे, त्याला मान्यता मिळावी. विषय नंबर 6 सन 2024-25 या सालाकरता वैधानिक लेखापरीक्षकांनी नेमणूक केले. रिझर्व्ह बँकेच्या निकषानुसार आम्ही रिझर्व्ह बँकेकडं संचालक मंडळाने रिझर्व्ह बँकेकडं प्रस्ताव पाठवलेला. त्यानुसार रिझर्व्ह बँकेने मी कुंभोजकर कुलकर्णी देशपांडे अँड असोसिएट सांगली यांची सन 2024-25 सालाकरता वैधानिक लेखापरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे, त्यास आपण सर्वांनी मान्यता द्यावी. मेहनताना ठरवण्याचे अधिकार बँकेचे माननीय चेअरमन यांना देण्यात यावेत. संचालक मंडळाने कर्जातील व्याज, दंडव्याज, इतर वसुली खर्चात व इतर दिलेल्या सवलतीची मान्यता देणे. दीर्घकाळ थकीत असलेली कर्जे, बुडीत कर्ज निधी खाती निर्लेखित करणे, मंजुरी देणे. सन दिनांक 1/4/2023 ते 31/3/2024 या कालावधीत सवलत देऊन कर्ज बंद करलेल्या खातेदारांची स्थिती. एकूण 44 खात्यांमध्ये 2,47,00,000 वसूल झाले असून वसूल 1,36,00,000 राहिलेले. 1,11,65,000 रुपये इतकी सवलत दिलेली आहे. व्याजामध्ये मुद्दलामध्ये कोणतीही सवलत नाही. सदरची सवलत ही शासनाच्या एकरकमी कर्ज परतफेड योजना व रिझर्व्ह बँकेच्या सामंजस्य तडजोड योजनेनुसार दिलेली आहे. कोणतंही खातं निर्लेखित केलेलं नाही.
ठराव नंबर 8, संचालक मंडळाने शिफारस केलेल्या बँकेच्या स्टाफिंग पॅटर्नला मान्यता देणे. एकूण सहकार आयुक्तांनी 17/3/2011च्या परिपत्रकानुसार बँकेचा 371चा स्टाफिंग पॅटर्न त्यास मान्यता द्यावी. संचालक मंडळाने त्यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या कर्जाची नोंद कोणत्याही संचालकांच्या नातेवाईकांना कर्ज पुरवठा केलेला नाही. वार्षिक सर्वसाधारण सभेत अनुपस्थित असलेल्या सभासदांचे अनुपस्थित मान्यता देणे. वार्षिक सर्वसाधारण सभेस काही अपरिहार्य कारणास्तव उपस्थित राहू न शकलेल्या मान्यता द्यावी. वार्षिक सर्वसाधारण सभेस अपरिहार्य मान्यता द्यावी, त्यास मान्यता मिळावी. संचालक मंडळाने शिफारस केलेल्या लाँग टर्म पर्स्पेक्टिव्ह पॅनल बँकेच्या पोटनियमानुसार लाँग टर्म पर्स्पेक्टिव्ह 3 वर्षाचा करायचा असतो, तो संचालक मंडळाने केलेला आहे, त्यास आपण मान्यता मिळावी. विषय नंबर 12, सन 2023-24 ते 28-29 या कालावधीत झालेल्या संचालक मंडळ निवडणुकांच्या निकालाची नोंद घेणे. दिनांक 6/11/2023 रोजी संचालक मंडळ नवीन 2023 ते 28 सालाकरता अस्तित्वात आलं. संचालकांचे प्रतिनिधी बिनविरोध निवड झालं आवश्यकता. सर्वसाधारण सभासद प्रतिनिधी निपुण विलासराव कोरे, उत्तम बाबासाहेब पाटील, प्रमोद महादेव कोरे, ॲडव्होकेट महादेव हिंदुराव चावरे, अरविंद बाबासाहेब बुद्रुक, बळवंत शंकर पाटील, बाळासाहेब गोविंद बावडे, प्रताप रघुनाथ पाटील, विनायक राजाराम बांदल, अभिजित यशवंत पाटील, प्रकाश रंगराव माने, प्रभाकर रामदेव कुरळे. महिला सभासद सौ सुवर्णा राजेंद्र माने, सौ महानंदा दत्तात्रय घुगरे. इतर मागासवर्गीय प्रतिनिधी संजय दिनकर जमदाडे. अनुसूचित जाती जमाती डॉक्टर प्रशांत मधुकर जमने. भटक्या विमुक्त जाती विशेष मागासवर्ग प्रतिनिधी नानासाहेब नवला दुर्गाडे. त्याचप्रमाणे पोटनियमानुसार नूतन संचालक मंडळाने तज्ज्ञ संचालिका म्हणून सौ ज्योती अक्षय हराळे, चार्टर्ड अकाउंटंट CS यांची नियुक्ती केलेली आहे, तर यास आपल्याला सगळे नोंद घेऊन मान्यता मिळावी. विषय नंबर 13, रिझर्व्ह बँकेनं दिनांक 8/6/2023च्या सर्क्युलरद्वारे कॉम्प्रोमाइज सेटलमेंट अँड टेक्निकल राईट ऑफची स्कीमच्या धोरणास मान्यता देणे परिपत्र काढलेले, त्यानुसार बँकेनं तयार केलेल्या या धोरणास आपल्याला मान्यता मिळावी, ही नम्र विनंती. आता विषय नंबर 1 पासून मी परत एकदा पुन्हा वाचतो, त्याप्रमाणे सूचक अनुबंधकांनी येऊन हे द्यावं. विषय नंबर 1, 10/8/2023 मागील वार्षिक सर्व सभेचे प्रोसिडिंग वाचून कायम काढे. हां, मी एक रवींद्र आनंदराव जाधव, विषय क्रमांक 1 विषय तुम्ही मंजुरी द्या, पुढचा विषय येईल. एक विषयाला मंजुरी द्यायची आहे असं विनंती दादानी केलेली आहे. हॅलो सभासद रवींद्र सरपंचांनी सूचना मांडली, त्याला माझा पूर्ण अनुमत आहे. माझं नाव शंकर मूर्ती पाटील काखे. हॅलो, आपल्या सर्वांच्या आग्रहासाठी सगळ्या सभासदांनी टाळ्या वाजवा आणि 1 ते 14 असणारे सगळे विषय सूचक अनुमोदक मंजूर, सगळ्यांनी हात वर करून टाळ्या वाजवा. एक विनंती आहे की संचालक मंडळाच्या वतीनं बँकेचे वाईस शर्मा साहेब एक विशेष ठराव मांडतील, त्याला आपण सगळ्यांनी अनुमोदन द्यावं आणि मग आभार रवींद्र प्रदर्शन जाधव सरपंच यांनी मांडलेले सर्व विषय मंजूरला मी अनुमोदन देत आहे. संभाजी पाटील गुंडकी. आपल्या सर्वांच्या उपस्थितीबद्दल आभार आणि एक विशेष ठरावासाठी बँकेचे व्हाईस चेअरमन सन्मान्य उत्तम पाटील साहेब. ठराव नंबर 14, अभिनंदन ठरावाबाबत पॅरिस येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धा 2024 मोठ्या दिमागामध्ये पार पडल्या. सदर स्पर्धेमध्ये आपल्या भारत देशाकडून विविध खेळामध्ये समाविष्ट झालेल्या स्पर्धकांनी एकत्रित योगदानातून नीरज चोप्रा, मनू भाकर, सरबजोत सिंग, स्वप्नील कुसळे, अमल सेहरावत व भारतीय हॉकी संघाने एकत्रित मिळून 1 रौप्य आणि 5 कांस्य पदकं मिळवलेली आहेत. पदक मिळवलेल्या सर्व खेळाडूंचे मी वारणा बँकेच्या सर्व सभासदांच्या वतीनं या ठिकाणी अभिनंदनाचा ठराव मांडत आहे, तर तो ठराव आपण सर्वांनी मंजूर करावा अशी विनंती करतो. आपल्या सर्वांचे आभारासाठी आदरणीय उत्तम पाटील साहेब. श्री वारणा सहकारी बँक लिमिटेड वारणानगर या आपल्या बँकेची 59वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज या ठिकाणी संपन्न झाली. आजच्या या सभेसाठी तुमचे आमचे मार्गदर्शक आणि बँकेचे विद्यमान चेअरमन आदरणीय निपुणदादा, त्याचबरोबर
वारणा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष आदरणीय पापा, आपल्या दूध संघाचे उपाध्यक्ष आदरणीय HR अण्णा, बँकेचे ज्येष्ठ संचालक प्रमोद काका, उपस्थित वारणा विविध उद्योग आणि शिक्षण समूहातील सर्वच उपस्थित संचालक, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असणारे बँकेचे सर्व सहकारी संचालक, त्याचबरोबर बँकेचे CEO सारदळ साहेब, मोठ्या संख्येने उपस्थित असणारे आपण सर्व सभासद बंधू भगिनी, छायाचित्रकार, पत्रकार व ज्यांनी सूत्रसंचालन केले ते चोपडे सर, आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि यानंतर वंदे मातरम होईल आणि आजच्या या सभेचं कामकाज संपन्न होईल. आत्ताच दादानी जो डिव्हिडंड 10% जाहीर केलेला आहे तो आपल्या खात्यावर जमा झालेला आहे. मेसेज आले असतील, आपण तपासून बघा. सर्वांना विनंती, आपण वंदे मातरमसाठी उभं राहू. वंदे मातरम सुजला सुफला मलयज शीतला सस्य श्यामला मातरम वंदे मातरम शुभ्रजोत्स्ना पुलकितयामिनी फुल्लकुसुमित द्रुमदल शोभिनी सुहासिनी सुमधुर भाषिणी सुखदां वरदां मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं. बोला भारत माता की. धन्यवाद.